कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील खडेगोलावली आणि वालधुनी परिसरातील प्रमुख नाल्यांची मंगळवारी पाहणी करण्यात आली। दरवर्षी पावसाळ्यात नाल्यांची वेळेवर आणि प्रभावी सफाई न झाल्यामुळे सखल भागात पाणी साचून पूर परिस्थिती निर्माण होते। नागरिकांना यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते। ही समस्या लक्षात घेऊन आमदार सुलभाताई गणपत गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष स्थळावर जाऊन नाल्यांची पाहणी केली। त्यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व नाल्यांची युद्ध पातळीवर सफाई करण्यात यावी अशा सूचना दिल्या। शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सूचनांचे पालन होऊन लवकरच नाले सफाईचे काम सुरू होईल आणि स्वतःवर यावर लक्ष ठेवणार असल्याची ग्वाही दिली। या पाहणी दौऱ्यात भाजप जिल्हा उपाध्यक्ष अभिमन्यू गायकवाड, विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे, तिसगाव खडेगोलावली मंडळ अध्यक्ष संतोष शेलार, ग्रामीण मंडळ अध्यक्ष नितेश म्हात्रे, माजी नगरसेवक मनोज राय, बाळा म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदनाताई मोरे, लक्ष्मण आंबोकर, अर्चना नागपुरे यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। पावसाळ्यापूर्वीची ही पाहणी आणि पुढील कार्यवाही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आता या सफाई कामांची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही नदी वाहून लक्षात संबंधित या नदीचा रूप तुम्हाला अजून माहिती नाही। आम्ही इथे जी तिसरी पिढी आमची इथे पीछे जाने वाले पूरा ये अभी निकल गया दो दिन हो सुप्रीम कोर्टाचा जीआर तुम्हाला माहिती आहे का? बाळा मात्रे माजी विरोधी पक्षनेता नगरसेवक 15 वर्ष तुम्हाला कोर्टाचा निर्णय माहिती आहे काय आहे माहिती तुमच्याकडे? कोर्टाचा निर्णय आहे तुमच्याकडे? कमी दाखवू माझ्या मोबाईल मध्ये। हो काय साहेब तुम्ही कसे काय साहेब झाले आम्हाला तेच कळत नाही। हे बघा तुम्ही असं माहिती बोलू नका का नको बोलू तुमच्याशी? नालींचं काम यांच्याशी आला नाही मला नदीचा आलं बांधकाम बद्दल साहेब काय सांगतो की रिटेनिंग वॉल बांधून झाली ना की रिटेनिंग वॉल झाली की आतला सगळा भराव आपण काढून ही रिटेनिंग वॉल त्यांच्या मार्किंग प्रमाणे बांधते। आता दिवस राहिले किती? काढून टाकू नाही काढलं तर या नदीचं रूप तुम्हाला माहिती मला माहिती आहे मला माझ्याबरोबर काम केलं माझ्यावर काम केलं माझ्या वर्गातलं सगळं ड्रेनेजचं काम तुम्ही केलेलं आहे। मी मान्य करतो मला पूर जर आला शिवाजीनगरमध्ये ऐका पाणी एवढं भरणार आहे ना त्या पुरामध्ये नाही डुबलं तुम्हाला तर नावाचा बाळा मात्र लक्षात ठेवा। मागे लागून काढून हा तुम्ही काढायला तेच पावसाला जवळ आलेला आहे म्हणूनच पाणी दौरा आज मी मॅडमला घेऊन इथे केलेला आहे। आणि जे म्हणजे कचरा एवढा नाल्यांमध्ये आहे ती साफसफाई आता आपल्याला या मे महिन्यात येईल ते झाला पाहिजे। म्हणून ज्या काही लोकांचे जे घरांना पाणी वगैरे जाते नाही नाले सफाई काही प्रमाणात आपण बऱ्याच ठिकाणी चालू केलेली आहे। या खडेगोलावली नाल्याच्या इथे वरून आपण अपस्ट्रीम वरून नाला सफाई करत येणार आणि इथे आता सूचना दिलेल्या आहेत। ईस्ट टू वेस्टचं जे आपलं कल्याण वेस्ट प्रेम ऑटो टू जगदीश दुधालयाचं जे फ्लायओव्हरचं काम चालू आहे त्या अनुषंगाने थोडासा भराव वगैरे इथे आपल्याला बाजूलाही दिसतोय। आता MMRDAच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरलाही सूचना दिलेल्या आहेत की तो भराव इमिजिएटली 8 दिवसाच्या आत काढून टाका। काही पोर्शनमध्ये रेल्वेने पण त्यांचा एक ट्रॅक ते ॲड करणार आहेत त्याच्यासाठी भराव केलेला आहे। आता रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की इमिजिएटली तो भराव पण काढून टाका। आणि आपला मॅक्सिमम प्रयत्न असेल की पुढील 8 दिवसात आपण जेवढं हे बाकीचा पोर्शन क्लिअर करता येईल भराव वगैरे या लोकांकडून तर मी स्वतः मॉनिटर करणार आहे। पुढच्या सोमवारी व्हिजिट ठेवली आहे। राहिला नाला क्लिनिंगचा विषय तोही लवकरात लवकर आपण अपस्ट्रीम वरून या लोकेशनलाही क्लिअर करून देऊ जेणेकरून या वर्षी पाणी भरणार नाही याची दक्षता आपण घेऊ। प्रत्येक वर्षी अधिकारी येतात ठाम विश्वास येतात परंतु जैसे ते तशीच परिस्थिती असते। मला असं वाटतं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनचा ट्रेंड बघितला आणि मागच्या वर्षी कमी प्रमाणात पाणी भरलं होतं आणि ह्या वर्षी अजून त्याच्यावरून अनुभव घेऊन आपण जास्तीत जास्त प्रयत्न काही पंप्स पण आपण आता डिप्लॉय करणार आहोत पावसाळ्यात की डिवॉटरिंग करून पाणी टाकू शक्यतोवर पाणी भरणार नाही अशी दक्षता घेण्याचा आपण प्रयत्न करतोय तिथे। त्याच्यामुळे बॅक वॉटर मागे जातं तर आपण त्याचंही प्रमाच्या अधीन राहून त्याचं टेंडर काढलं आहे। पण दुर्दैवाने ती टेंडरिंग प्रक्रिया आत्ता पूर्ण झाली आहे। आता एका महिन्यात जर काम हाती घेतलं तर हे डायव्हर्जन रस्ता बंद करायला लागेल, नागरिकांना खूप समस्यांना फेस करायला लागेल। पावसाळ्यानंतर आपण ते 8 मीटरचा 24 मीटर करणार आहोत त्याची पण वर्क ऑर्डर आपण करून घेतली आहे। विशाल वाघमारेसह खुशी सुर्वे, जनशक्ती, कल्याण। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।